बुल्ढाना जिले के जलगांव जामोद से नांदुरा मार्ग पर छात्रों को बीच रास्ते में एसटी बसों से उतार दिया जा रहा था, जिससे नाराज होकर ग्रामीणों और छात्रों ने इस मार्ग पर चलने वाली एसटी बसों को रोककर आंदोलन शुरू कर दिया। अचानक शुरू हुए इस आंदोलन से प्रशासन में खलबली मच गई। जलगांव जामोद से नांदुरा रोड पर स्थित येरली के पुराने पुल से अब एसटी महामंडल की बसें नहीं जा रही हैं, बल्कि ये नए पुल से गुजर रही हैं। इससे मानेगांव और येरली के छात्रों को भारी असुविधा हो रही है। छात्रों को रात के समय बीच रास्ते में उतार दिया जाता है, जिससे गांव तक पहुंचने में उनकी सुरक्षा पर खतरा बना रहता है। इसी कारण मानेगांव और येरली के नागरिकों ने आज इस मार्ग की सभी एसटी बसों को रोक दिया। इस घटना की जानकारी मिलते ही पुलिस प्रशासन और डिपो प्रबंधक मौके पर पहुंचे और ग्रामीणों व छात्रों को समझाने का प्रयास किया। चर्चा के बाद डिपो प्रबंधक ने आश्वासन दिया कि आगे से सभी बसें ग्रामीणों और छात्रों की मांग के अनुसार गांव के रास्ते से ही भेजी जाएगी। इसके बाद आंदोलन समाप्त किया गया। आम्ही रात्री 8 वाजता येतो। आमची ट्युशन पण असतात ना, शाळा सुटल्यानंतर आम्हाला ट्युशन पण लागते ना, आणि बसवाले म्हणतात की आम्ही इथे उतरून देणार नाही, इथेच उतरायला की नाही आम्ही तिथे उतरून देणार नाही। मग आम्ही करा का? सकाळपासून मी 9 वाजतापासून येला 4 बसा खाली गेल्या, एकही बस थांबली नाही। आज येरळी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात येरळी नवीन पुलावरून जे विद्यार्थ्यांची गैरसोय होते, विद्यार्थी रात्री 8 वाजता इथून 1.5 किलोमीटर फाटा आहे, इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते, मुली जातात। जर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण की बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहेत, तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब, सर आपलं नाव काय? डेपो मॅनेजर पवन टाले डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय? आणि जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे, प्रवाशांची, लहान लहान मुलांची, बसांत बसा, इथं थांबू नका, इथं थांबत नाही, घरी जा, विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर, इथून जे 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं जंगलानं, तर येता कदाचित कोण्या मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील? जळगाव जामोद ते नांदुरा या येरळीचा पूल लागतो, तर येरळीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाळ साचला होता। त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती, म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता। आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ PWDने जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू।